ऍसिडिटी, अपचन, छातीशी व पोटाशी जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोटात दुखणे, वारंवार तोंड येणे, दिवसातून 3-4 वेळा जाऊन देखील पोट साफ न होणे, गॅसेस, करपट ढेकर येणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, भगंदर, पित्ताशयातील खडा व मूतखडा यासाठी खात्रीशीर विजयी भव आयुर्वेदची शास्त्रशुद्ध उपचार पद्धती. आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. एका जागेवर हुडकू नका. तुम्ही तिकडे जा, तुम्ही तिकडे बघा की राव. अहो हिथून तिथून आलोय, पण तुम्ही सांगा ना पण काय हरवलंय ती. गावात राव तुम्ही बघा, प्रयत्न तरी करा राव. हे बघा, पण आम्हाला काय पाहिजे ना, काय हरवलंय हे तर तुम्ही बघा. काय बावळा सुभाषराव, काय तुम्ही काय येड आहे काय? येड्यासारखं शोधताय तुम्ही बी. ती म्हणते इकडे बघा तिकडे बघा, पण काय हरवलं हे एका जागेवर बघू नका तुम्ही, शोधा नका तुम्ही, सापडेल तर. ऐका, पांगून हे करतो, फक्त आम्हाला सांगा की राव काय हरवलंय काय, ही तर सांगा की. बहुतेक सुभाषरावाचा शंख हरवला असेल. तुझा रामभाऊ घरी आपल्याला सापडल्यावर लय मोठा आपला फायदा होईल. रामभाऊ तू घरी जा. ऐका की ए मला बी सांग काय हरवलंय, काय हरवलं नेमकं सांग. काय हरवलंय काय? अंगठी, सोन्याची अंगठी. बघा सोन्याची अंगठी. सुभाषराव बघा. ओ रामभाऊ, पण कधी हरवली? कधी? अहो सुभाषराव, मी लहान असताना एक जण देवाला बिवायला पाया पडायला आलता. त्याची लहानपणी अंगठी हरवली आणि ती सापडणार 100%. लहानपणातली अंगठी. ए शाण्या, घरापासून असं काठीनं हुडकत आलाय. लय महत्वाची वस्तू हरवली नदीकडे, लय महत्वाची वस्तू हरवली. आम्ही मला रात्रीच हरवली. मूर्ख, 17 वर्षाचा काढतो काय नालायक. अहो सापडेल राव. आहे का काय सुभाषराव, तुम्ही बी बावळटाच्या नादी लागलाय. हा, बावळटाच्या नादाने मूर्खांची वरात असं झालं. चला घरी. अहो पण 17 वर्षापूर्वी अंगठी हरवली, मग आता कशावर आणलंय आम्हाला? माझ्या हात रात्री देण्यात आलं सुभाषराव, म्हणून तुम्हाला सकाळ बोलून घेतलं. नेमकी अंगठी हरवली कुठं? तो माणूस म्हटला फलटणच्या स्टँडवर हरवली. मग फलटणच्या स्टँडवर हरवली, मग इथं कशाला आणलंय आम्हाला? तुझ्या बापाचा गटोळा काय? इथं 17 वर्षापूर्वी फलटणच्या स्टँडवर हरवले अंगठी नदीच्या कडेला शोधा आला काय? रामभाऊ मूर्ख आहे तुम्ही दोघं सुद्धा. जुन्या लोकांनी सांगून ठेवलंय शोधा म्हणजे सापडेल. शोधा ना. म्हणजे तुम्ही इथं गमलेली गोष्ट वाळवंटात शोधायला येत आहे? तू स्टँडवर जा. जुन्या लोकांनी सांगितलं तसंच वाग जा, नाही तर लोकांच्या हातातल्या हिसकून आण अंगठी. नालायकपणा काय लागा. म्हणजे या माणसावर पण विश्वास ठेवतोय आपण. म्हणजे फलटणला जाऊन बघावं लागलो. इथंच बघ. आणि ज्या पाहुण्याची हरवली तीच शोध. माणूस माझ्या लहानपणाचा एवढा आठवतोय माणूस. काय होता का कोरा होता. मग कशासाठी आणलं इथं आम्हाला तुम्ही? रामभाऊ चला कुठं शोधू आपण. अनमोल वेळ माझा वाया घालवलाय. आजपर्यंत धपाची अख्यान आणली असती एवढ्या वेळात. बसा. नालायक. ह्या माणसानी ही शोधा ती शोधा नको केलं राव. बसा. नका शोधू. अंगठी गावायला लागली 17 वर्षापूर्वीची अंगठी. इथं काल काही हरवलेली गोष्ट गावाना, आता 17 वर्षाची. निर्बास. तुम्ही नका असं मऊ गावल्या कोपरानेच उकारताय. निर्बास. गरीब वाढण्या करताय. निर्बास. एखादा गैरसमज कराल. निर्बास. बरं, पाहुणा बी माहित नाही ह्यांना कोण आहे ती. देवाला आलेला माणूस होता सुभाषराव, ध्यानात ठेवतो का? पण तिथं चर्चा चालली ती फलटणच्या स्टँडवर अंगठी पडली. 2 तास बाळ्या घाम काढला. 2 तास. नाही आपणच मूर्ख आहे. आणि सोनं मिळलं असतं तर माझ्यापेक्षा आधी हिसकून घेतलं असतं की अंगठी गावली असती तर. चूक बाळासाहेबांची नाही, खरंच आपण मूर्ख आहे.
अहो घरापाशीच जर विचारलं असतं बाळासाहेबांना की बाळासाहेब तुमचं काय हरवलंय, त्यांनी जर सांगितलं असतं की 17 वर्षापूर्वी अंगठी हरवली तर आलं असतं का बोंबलं तिथं आपण? ही सांगायची पद्धत असतो का लय महत्वाची वस्तू हरवली, लय महत्वाची वस्तू. अरे काय ती सांगा ना बी. रामभाऊ सुभाषराव, तुम्हाला माहिती का, प्रयत्न केल्यानंतर काही घडतं. आम्हाला एक मास्तर होतं रापा यादव. रापा रापा यादव म्हणजे रामभाऊ पांडुरंग यादव. त्यांनी सांगितलं होतं तेव्हा, अरे मुलांनो, प्रयत्न केल्याने वाळूचे कणर घालता तेलही गळे, म्हणून मी प्रयत्न करतो. ए वाळू रगडून तेल काढणारा ही आपला संजू मेंबर. आयुष्य गेलं वाळू चोरून काढून विकण्यात. हा आणि बायको म्हणते तेलाला पैसे नाहीत, तेल आणा. तुमच्या संकटाचा सामना करायची तयारी नाही. संकटाचा सामना म्हटलं की पळून जात आहे तुम्ही. अरे शरीर कशासाठी दिले? शारीरिक कष्ट. बुद्धी कशासाठी दिली? बौद्धिक कष्ट. वाचा कशासाठी? वाचिक कष्ट. हे केलं पाहिजे माणसाने. असू दे तोंड कशाला दिलाय? 10 रुपयाला दिलंय का? असू दे बाळासाहेब. बोलतो ए एकच वाजून नदीतच पवायला लावीन. बाळासाहेब मला पारुच्या तोंडाने इथं आम्हाला हुडकायला अंगठे गेली, मला कोणा मारतील गेलं? हा? मला मारतील मग कोणाला मारू? मी गावतो. अण्णा ऐका, बाळासाहेबांच्या निमित्तानं निसर्गरम्य वातावरणात येऊन शांत बसता आलं का नाही आपल्याला? आहे का आपल्याला सारखं कुटुंब, बायकांची कटकट, संसार ह्यात ना बाहेर निघलोय का? बायका सुद्धा नीट बोलला नाही देतो मला. आणि तुम्हाला हो शाणे आपली माझी बायको लय प्रेम करते रामभाऊ. तेच की दुत्यात खाली पाडून तुम्हाला लाता बुक्याने. माझी बायको मारून द्या, मला गावातली दुसरी कोणी मारत नाही ती. बरं, आणि माझ्या बायको देखता मला नावं ठेवून बघा बरं कशी चापाडती तुम्हाला बघा. बाळासाहेब बायको माझी सण करत नाही, माझा अपमान आज झाला. कोणाची सण करते नवऱ्याचा टाकेन अपमान? ठोका. हे तुला गाणं सुद्धा मारतो घरी, मला माहित नाही. बाळ्या ए. एखादं दोन काहीतरी केलं असं एका ठोक्यातच पाडीन सुभाषराव. काय मग. म्हणावं घेता बाळासाहेबांचं तुम्ही? होय बाळासाहेब, फिरायला जायचं का आपण कुठेतरी? झालं, आम्हाला वाटलं चांगलं विचार असतील परिपक्व. माझी घरनं हित आलं तर हितनं नाही फिरू वाटलं, आता फिरायला नाही आता का? अरे बाळ्या निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यानंतर माइंड फ्रेश होतं. सुभाषराव फिरण्याहून आठवलं, परवा चकामे होण्याचा फोन आलता आत्याचं पोरगं माझ्या. ते म्हणलं दाजी आमच्या परिसरात या. काय तो निसर्गरम्य देखावा, काय तो धबधबा, काय ती निसर्गाची हवा, हा 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 हा, काय तो टेबल प्लॅन्ट. आत्याचं पोरग सुद्धा ह्या जगात थापाडा असेल, कशाला बाळ्या, पाहुण्या रावल्याला नावं ठेवताना याद राख. मागच्या वेळेस महाबळेश्वरच्या टेबल पॉईंट वर घेतलेलं 10 रुपये देऊ घोड्यावर बसताना लाज वाटली नाही? मला बाळ्या दिलं 10 रुपये, अरे मी घरी गेले गेले तू. ए बाळ्या माझ्या पाहुण्याला नावं ठेवायचे नाहीत. परवा महाबळेश्वरला गेलो, काय पाहुणे टीच केली. साबळे पाहुणं, आपण उंटावर बसलेलो पैसे तरी देऊ दिलं का त्यांनी? येताना शिवाय तांदूळ, फुटाणं, शेंगदाणं कोण करतो ही? अरे पण तुझ्या पाहुण्याच्या तिथनं 10 किलोमीटर पर्यटन स्थळ आहे, मग पाहुण्याचं घर इथनं 200 किलोमीटर आहे, त्याचं काय? बाग निसर्गाने आपल्याकडे यायचं नसतं, आपण निसर्गाच्या सानिध्यात जायचं असतं. खर्चिक होईल जरा जवळच बघाय कुठं उद्या खर्चाची काळजी कर नका, रुपया देऊ देणार नाही पाहुणा माझा. हा? निसर्गाच्या सानिध्यात चला. अरे तो पाहुणा म्हणलाय माझ्या परिसरामध्ये निसर्गरम्य धबधबा आहे, माझ्या परिसरामध्ये सनसेट पॉईंट खतरनाक आहे, अशी हवा आहे, अशी झाडे, असं डोंगर आहेत. हा 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 हा. आणि खर्चाचं म्हणाल 1 रुपया खर्च करू देणार नाही पाहुणा. खर्चाची काळजीच कर नका. लय दिलदार दिसतोय. लय दिलदार. बघाच नुसतं तुम्ही माघारी आलं किरकोळ छाटछूट खर्च होईल, आपण आहेच की. शेंगदाणा फुटाण्याचा तसला काय आपण तिघात किरकोळ आहेच का आपण? नाही, मी रुपया पण घेणार नाही बाबा. माझा आता मागा मी हप्ता भरलाय बीसीचा 1,500. अरे बाळू तुला गृहीत धरलंय आम्ही, तू काय देणार नाही. रामभाऊ. आम्हाला होतं माहिती. आम्ही पैसे घेत नाही, जो काय खर्च किरकोळ होईल एक हाती तुमच्या हातून होऊ द्या आणि नंतर डिवाइड करू की आपण आल्यावर. जिथं कमी तिथं आम्ही. होय, धबधबा, टेबल पॉइंट, दर्या खोऱ्या, नदी, डोंगर सगळं सगळे बघत राहा. वेळ कशाला घालवायचा आहे? उद्या सकाळच निघू, आज फक्त पाहुण्यांना बोलून घ्या. आज नीटनीटके कपडे घाला, तोंड धुवून बसा, उद्या सकाळ जाऊ. आम्ही दुसतो राबवतो, तूच वायचा आंघोळी निघून नाहून धुवून कर. लय वास तुला का तुझ्या अंगाचा रामभाऊ? मला वका येईल तुझ्या वासाने. मी तुला वाका येण्यासारखा शंट लावतो, तू कुठं सुधीत असतो. फक्त जाताना तिथं नीट वागायचं बरोबर. रावळ्या जाता नीट आबरू काढायची नाही, मला- नाही तर हिथंच मारून गेलं ऍडव्हान्स मध्ये. अहो, जायचंय मला रामभाऊ होय. असं. मग कोणाला? मला का मारायची? नाही मारत कोण तुम्हाला? चाल. मग हे काय म्हणणं मारील? नाही माराल तुम्ही, मारा खचालो वय तवा ठोका टाकून पाळणार.
बघा सरपंच जावयाला खर्च करायच नाही अण्णा इकडे मासं धरत बसले जावाय फिरते तिकडे विमानाने. अण्णा अहो 100 रुपये ढेगवरची लाभी येतील कशाला इकडे धरत बसलाय. चेअरमन हा ही पैशासाठी नाही चाललं. बर जावायने 25 किलो माशाची ऑर्डर दिली. बर ती गेलाय गावाला. त्याचं पहिली उधारी दिली का? खाण्याची उधारी ठेवत नाही आम्ही. होय का? दुकान बाजार त्यात फक्त. हा त्याची उधारी ठेवायचं आणि इकडे रोख द्यायचं. जसा राजा तशी प्रजा म्हणतात. तुम्ही जसं करता तशीच गाववाली करतात काय? आम्ही कोणाचं ठेवलंय अण्णा आम्ही सगळं रोख देतो. रोकडा माल असतो हा. आमचा, रोकडा. हाय 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 रोकड. मग मला तर काय कधी सरपंचाच्या घरात मटण शिजल्याला वास नाही आला. आता त्यांनी काय बघवलं बाहेर दारात शिजव का? अहो आमच्या घरात मटण शिजलं तर रस्त्याला वास जातो. अहो, बाळासाहेब ह्याच्यातलं मटण तिथं वास येतो जावायच्या घरी. म्हणून तुम्ही इथं मासादार आला ना. हो कसं झालंय जावई बापूच वाढले कोलेस्ट्रॉल. काय केळा जावई चालू बापूच कोलेस्ट्रॉल वाढले. हा हा मी म्हणलं केळाचा स्टॉल टाकलाय. नाही नाही हा हा. कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल म्हणजे कोलेस्ट्रॉल. रक्तामध्ये चरबीचं प्रमाण वाढायला लागलं. बर 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 तर त्यांना वाटतं अन्नाला जर वाढलं तर केवढ्यात पडन म्हणून थोडस टाळटाळ करतात. टाळटाळ कशाचं करायची, आण- चोरून काटवनात मासे शिजवायचे आणि इथून खाऊन जायचं. अहो, कशाचं काय रुपया नाही जावयाकडे. नाही तसा विषय नाही. माझ्याकडे आहे की पेन्शन मी देऊ शकतो. अहो अण्णा तुम्ही देऊन म्हणून तर घर चाललंय. तुम्ही काय काही करा, हा जावायची जाते ना हा. जावायची जातच. बरं असू द्या तुमचं म्हणणं बरोबर आहे. बरं अण्णा हे राहू द्या आमच्या घरी जेवायचा आला तुम्हाला चांगलं पंचपक्वान घालतो. काय झालंय जावाय माझ्या भल्यासाठीच करतात. मला झालंय बोर. आता तुमच्या घरी खाणं म्हणजे आबरू राहीन का त्यांची? अहो पण आबरू त्यांना आहे का? आबरू अण्णा. असल्याशिवाय आम्ही थांबलो का इथं? अहो ते आता तुम्ही इथं घेतली त्या काकाई जमीन म्हणून तुम्ही थांबलाय तुम्ही पाय रावलाय आणि त्यांचा डोळा ते जाव त्या जमिनीसाठी म्हणून तुम्हाला सांभाळतात हे. हा. दुसरं काय आहे तवा? बरोबर आहे बरोबर. नाही तर अण्णा आमचं किती प्रेम आहे तुमच्यावर. हाय भरपूर प्रेम आहे आणि तुमचं. मग नाही कुणाचे कुणी, हो तुझे नव्हे रे कोणी. अगदी बरोबर आहे. असं असं ना. ही बरोबर दिसत नाही. लय प्रेम सांडू नका बरं का? माझं माझं करू नका आता. हा लय प्रेम सांडू नका आणि आम्हाला बडकवायच्या भानगडीत पडून जावायची आबरू घालू नका. तुम्ही आहेत विरोधक एकमेकाचे. आम्ही आलो इथं वेळ जावा थोडस वेगळा अर्थ काय कोणी नसल्या फार धराधरी होती. बघा सरपंच अण्णांना चांगलं सांगायला गेलो आपण तर अण्णा म्हणतात जावायला भडकून आम्हाला भडकू नका आणि जावाय आव पण जावाय बी त्या लेवलचा पाहिजे अण्णा. तुम्ही हाय चांगलं म्हणून गाव तुम्हाला त्यांना चांगलं म्हणतंय ना तर कोण त्यांना चांगलं म्हणतं सांगा बरं तुम्ही. बरं ठीक आहे. हा काय काम होतं का तुमचं? येत त्यांचं आलो होतो. नाही जेवाय निघा तुम्ही आता. तुमचं झालं असलं तर काय का? माझा चालला टाइमपास. आणि मग ते बटाटा वांग गवार भेंडी दोडका बोर झाले नुसतं. नाही बोर आता काय होईल माहितीये का अण्णा हा 100 रुपयात ढिगभर बाजार येतो या. हो ह्याला लागतात 100 रुपये किलो मासा चाललाय 700 रुपये किलो मटण चाललंय तेवढी दानत नको होय तुम्ही तरी अहो. कुठवर घालणार. तो सादिक बाई बी गावाला गेलाय. बोकाड खसकाव म्हणून जावायने अहो, सांगितलं. त्यांच्या बिहानी गेलाय पैसा आहे का त्यांच्याकडे त्यांची उधारीच मारण्याची केली आहे. चला 2 कोंबडे तुम्ही टाकतो तुम्हाला. आता चला. माझ्याकडे कशासाठी आलाय? नाही काय अण्णा संध्याकाळी येता का घरी जेवायला? नको नको का हो? जेवाय नको. तुमचं आमच्या बी टातात खड टाकू नका. निघा बरं तुमचं झालं असतं अण्णा तर. राव आमचं एवढं प्रेम आहे तुम्ही नाही टाका हाय हाय टाकणं प्रेम म्हणता. रस्त्यावर सांडून नका देऊ. निघा तुम्ही. त्या माशाच्या नादात पोटमारा करू नका. जेवायला फार सांभाळा जरा. बर 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 नका काळजी करू. आमचं चांगलं सांगायचं अण्णा काम आहे. हो, आमचं चालेल. लय प्रेम आहे हो आज तुमच्यावर, अण्णा. धन्यवाद तुमचं खरंच. प्रेम आहे त्याबद्दल. निघता का तुम्ही मग आता? जेवाय जेवाय. संध्याकाळी. नाही हाय माझी करतो व्यवस्था. बरं असू द्या अण्णा. ओके जाऊ का मग या या या. तेवढं उधाऱ्या पाधाऱ्या द्या लोकांच्या. सुधरायची नाही शेवटपर्यंत तुम्ही. तुला वाटत नाही का ग्राउंडवर गावात लय वाढलंय ती? गावताचं जाऊन दे. इथं पीच कसलं झालंय बघ. तिथं मुरुम बिरम टाकाय पाहिजे. माझं म्हणणं एक आहे, अमित तू गाना छोट्या आपण खुरपी घेऊन इथलं गावात काढू. ए, कार बोल की. मी काय म्हणतोय ऐकतोय का तू? आता हा? हसतोयस ना काही? अरे छोट्या आता माझा मी राहिलोच नाही. कोणाचं राहिलं मग तू? माझं विश्व वेगळं झालंय आता. कसलं झालंय? कारण काय माहिती का मित्रांनो, लय तर लय 4-5 महिने मी तुमच्यात असेल. नंतर मग काय खलास होशील काय? अरे मरणार नाही बाबा. असं कुत्र गायवरल्या गायवरू नको. मी म्हणलं 4-5 महिन्यात मला. 4-5 महिने इथं दिसणार नाही म्हणजे कामाला- आउट ऑफ दुसऱ्या गावात, काय गाव सोडून चाललाय काय? आउट ऑफ डिस्ट्रिक्टला जाणार आहे. डिस्ट्रिक्ट हे गाव सोडून दुसऱ्या गावात. बिझनेस प्लॅनिंग आहे. अरे नीट तर शब्द म्हण केला का? डिस्ट्रिक्ट म्हणतोय. अरे डिस्ट्रिक्ट. हा बघ
ते तू आम्हाला शिकवू नको. आलं लक्षात? काय बोलायचं आणि काय म्हणायचं तुम्ही आम्हाला शिकवू बरं नका. बाहेर जाऊन काय काय गुण उदाहरणार आहे ते तर सांग की. अरे काय गुन्हा उधळणार? प्लॅनिंग आहे प्लॅनिंग. भाऊ हा अध्यक्ष हा बाळका काही फिरायला निघाल्यात. फिरणं फक्त निमित्त आहे. निमित्त निमित्त. भाऊनी काय केलंय माहिती का? महाबळेश्वरच्या धबधब्याच्या खाली 9.5 गुंठ जागा घेतली. 9.5 गुंठ धबधब्याच्या खाली खालीच बरोबर. म्हणजे वरनं धबधबा तिथंच खाली तिथंच खाली. आणि त्या धबधब्याच्या खाली हॉटेल टाकायचं. मोठं हॉटेल बांधायचं. अरे काय मारा बेरायचा आहे का तिथं धबधब्याच्या खाली ए. हॉटेल टाकून? ए बावट आणि ती पाणी कुठं पडणार हा पाणी हॉटेलवर. आणि बांधणार कसं अरे येड आहे का रे काय बी? अरे बावळाटानो ही तुमची अल्पबुद्धी या नाही नका. ध्यानात ठेवा. आज विचार कर. हा. थांब तो ऐक. सगळ्याची तो हॉटेल असतं. पुढे स्विमिंग टँक असतो. विचार कर आपल्यात येणार गिराईक पोहतच. धबधब्याच्या खाली हॉटेल आहे हा म्हणजे वरनं धबधबा हा. खाली हॉटेल. हा मग त्यात जायचं कसं कुठनं जाणार आम्ही? बोगदा करायचा. बोगदा खाली आत जायला. खालनं बुह्यार खालनच बुह्यार करायचं. डायरेक्ट हॉटेलमध्ये एंट्री. अरे पण पवत गेल्यावर जेवणार कुठल्या हाताने? पवत वय अरे पोहत जेवायचं. तसंच पोहतच जेवायचं. आतमध्येच बोट असणार आहे. भूक लागली की बुटीत बसायचं. जेवायचं परत पोवायचं. नाही, नाही. तुला सांगतो रेन डान्स बाहेर बाहेर करतात का नाही? पोहतच रेन डान्स होणार आहे. अरे पाहिजे ती सिस्टीम. ए गाना आधी ती रानात येणारी मजुरांचं पैसे द्यायला शिका आणि मग घ्यायला जावा. धबधबा बांधणार आहे ना आमका काय म्हणतात ना. अरे सगळे येतात माझ्याकडे खुरपाया आणायला. सगळ्या बाया बी येतात म्हणतात अहो पैसे द्यायला लावा की म्हणतात भावाला. आमिर मला काय म्हणायचं आहे त्या धबधब्याखाली पाऊस येईल का दरड कोसळल काय सांगता येते? काही होत काय नाही. डोकं चालवू नको लय गाना. ऐक आमिर एक तुला सांगतो काय असतं माहितीये का? भावकीची उन्याची वाटकरी असते ना. भावकी नुसती भुकायच्या कामाची बुकायच्या. आणि एक ध्यानात ठेव दरड कोसळायचं नियोजन फार पुढचं. भाऊजी 8-8 महिने 9-9 महिने महिन्याची परदेशाला दौरा करतात कशासाठी? ऐक नियोजन सांगतो फिरायला चालल्यात आलं लक्षात. पावसाचा दिवस एन्जॉय करायला चालल्यात आणि शिका त्यांच्याकडं काहीतरी फिराय बिरायचं नियोजन बरोबर, करा. असू दे, ऐका की. नुसतं ऐका की नुसतं नियोजन करायचं. फिराय जाऊ र आणि वर्गणी काढायची आणि एकटं जायचं साईडला हॉटेलात खायला. आम्हाला काय माहित आमिर नाही. ऐक की ही तिघ जण चाललेत शिका की त्यांच्याकडं. काहीतरी नियोजन असणार. काय ह्यांना बघावलंय का कधी? आणि ऐका हो का तुम्हाला हॉटेल बांधलं होतं कळलं का नाही? तवा मात्र येऊ नका माझं पाय धरत. गाणं आम्हाला वाज पाहू दे की डुबवून मारेल त्या हॉटेलात एक एक. आलं लक्षात? मी नाही का मी कुठं काय म्हणलं? अरे लय अल्पबुद्धीला का तुम्ही मूर्ख निवड. तवाच तवा अरे बघा तुम्ही आता गाणं हॉटेलमध्ये असणार नुसता मी काउंटर सांभाळणार. नुसता काउंटर फसा 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 नुसतं नोटा. आणि गाणं नुसत्या नोटा. त्या धबधब्याचं पाणी नोटांवर पडल्यावर भिजणार नाहीत होय नोटा. अरे बटनाव करणार. बटनाव हॉटेल लय पाणी वाढलं का नाही? बटन टाकलं धबधब्याचं पाणी अख्खं वळवायचं उत्तरेला. गाणं आता तुमच्या दारातली शिने त्या पाण्याची टाकी फुटली तेवढी प्लॅस्टर करून घ्या की. आता काय गरज नाही. अरे पाणी टाक्या फुटा प्लॅस्टिकच्या टाक्या आहेत आमच्या सगळ्या फुटा बिटा होय, दिसतात नाही काय? ती हाय, टाकी गाणं, का- उचला जरा. काय होतं माहितीये का? तुम्ही भावकी असलीच असणार. आम्ही पुढे काय करा नाही निघाले रे तुम्ही? ती काकी म्हणत होती तर पाण्याची नाही टाकी नाही फुटली काकी जरा. काकी मला सांगते काय नाही. तुम्ही या ऐक की. काढणारी माणसं आहे फक्त. जाऊ दे, हा, जावा तुम्ही. नाही रे बरोबर बांधणार आहे हॉटेल. चला हे चला. कसं हे बोलला? राहू दे. आपण जायचं धबधब्यावर. आम्हाला येऊन देणार ना मग. हा बघा भाऊ लयच बाहेर दिसताय पण तुम्ही आता वड्या गणाला पोरगी बघायला गेलं का नाही अक्षरशः पाहुणी म्हणायची हेच माणूस नवरदेव पसंत आहे. काय राव ही वय जबाबदारी माझ्यावर दिली आहे. सुभाषराव पिऊ नको म्हणलं होतं का नाही? ठरलं होतं का नाही प्यायचं नाही? काय काय कशासाठी पिला बाळासाहेब तुम्ही? एक काम करा तुम्ही घरी जा ह्याला घरी न्या. अहो माझा काय संबंध आहे? कसं काय आणलं ह्याला पिऊन? ही माझ्या अगोदर पिऊन बसलंय तिथं. बाळासाहेब घरी जावा. पुढच्या वेळेला नेतो तुम्हाला घरी. जावा घरी. कुणाच्या? तुमच्या कुणाच जाता घरी? मी घरी जाऊय. हो आणि तुम्ही काय करता? आम्ही जाऊन येतो पाहुण्यांच्या तिकडून. पर्यटन स्थळ तिथं आपलं काय ठरलं होतं जायचं फिरायला? मग ठरलंय ना पण सुधीत जायचं. तिथं गेल्यानंतर निसर्गाचा देखावा बघता आला पाहिजे. पडलं तिथं काय धबधब्यात पडलं काय झालं? जा जा घरी जा. मला सण माग झोपतो गाडी तिकीट. एक काम कर तिथं कड्यावने पडण्यापेक्षा ना तू इथंच पड ग्राउंडवर पडून राहा. आम्ही माघारी आलोच. रामबा असं ते जाईपर्यंत रस्त्यात उतरल बसू आपण माग. सुभाषराव त्याला सांभाळून आणायची जबाबदारी तुमची कळलं का? जा डिक्कीत झोपा. हा? ऐका तुमच्या सांगण्यानुसार गाडी उघड गोट्या. गोटा बसव त्याला. जा त्यांना बसव. गाडी उघडली का? उघडली डिक्कीत आणि
एक काम कर, जाताना जा ते ह्याच्यापाशी धनुष्य शिपेच्या तिथं गाडी थांबव, 10 मिनिटात जाऊन आलो मी लगेच. कशाला काय ऐकताय यांचं जो ऐकू नको अजिबात. माझ्या वाईट ऐकते माझं काही करू शकत माझं ऐकायचं. जेव्हा घालतो तुला जा डिकीत बसा गोट्या, I love you. डिकीत 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 बसवा. गोट्या रामभाऊ नाश्ता सुद्धा केला नाही बरं का, पाहुणा नाश्ता चालणार आहे म्हणल्यावर. सुभाषराव नाश्ता जेवण खाणे पिणे सब कुछ पाहुणा. हा आईला पण गोट्या आपल्यापेक्षा भारी दिसतो काय सुभाष? नटून आले त्याला कपडे बदलून यायला लावायचे. दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं असतं रामभाऊ. हा मग मी आहे. डिकीत डिकीत ए मागा ए शण्या डिकीत बसा की झोपा मागो. तिथं. तुमच्या बाबाची गाडी आहे काय? अरे रामभाऊची गाडी आहे. मी रामभाऊ बघून गेल. तुम्हाला यायचं असलं तर रामभाऊच्या गाडीत बस. रस्ते आली काय तुमचं तुम्ही बघा मग. मी जातो. हो, बघा. हा बाळू पुढे बस पण वकू नको. तू बस गाडीत रामभाऊ. ए जाऊ दे गोट्या, गाडी डाब्यावर डायरेक्ट दाब. संजू लय दुखते का रे? अरे जरा थोडस सहन करायला शिक. माझं बघ या 3 दाढा काढल्यात तर काय नाही. ती गुरांच्या होत्या, ही माणसाचे. असू दे जाऊ दवाखान्यात, काळजी करू नको. 2 तास झालं का म्हणतोय गाडी येते गाडी येते. ती गाडी मी सांगितली. कधी सहन कर जरा थोडस. येळाला का लाकडं नेतो का काय माझी? काटा काढायचा विचार नाही. नाही नाही तुझं नका सगळं दाट टाकावं लागतील बरं का आता. हे बघ आली गाडी. ओ बाळासाहेब रामभाऊ अध्यक्ष, कुठं निघालाय तुम्ही? घातला का मोडा? नाही निघालाय कुठं मग सांग की. तुम्हाला काय करणार? आम्ही कुठं पाहिजे? आम्ही ते काय चाललोय म्हणजे आम्हालाच माहित असतं आम्ही कुठं चाललोय. काय घेणं नाही तुम्हाला? आम्ही गाडीत डिझेल टाकलं ना आम्हालाच कळत नाही कुठे चालू ती. फटवून जाणार आहे का? हो फलटणार जाणार आहे. काय करायचं? तुम्हाला येतो नाही का? असू दे मी मला काम आहे. हे माणूस आमचा सोडा. माझे कोणी थोबाडलं दाढ काढायची त्यांची दाढ दुखते. पब्लिक माणसाची वाहतुकीची करणार गाडी काय? अ दाजी मित्राचीच आहे ना गाडी तुमच्या? आमच्या विरोधात का असलं? अहो दाजी अजून लय तुम्हाला बघायचंय. आताशी पाप ही थोडी थोडी दातापासनं बघायचं झाले. काही असू दे, नेताय का एवढं बोला? नाही नेणार नाही. नका नाही रुपये म्हणू. नेणार नाही. माझ्या मित्राची गाडी आहे. ऐका बाळासाहेब, माझ्या मित्राची हो गाडी. बाळासाहेब दवाखान्याचं काम आहे. फलटण मध्ये आपण सोडू त्यांना. दवाखान्याचं काम आहे सुभाषराव. मग तुम्ही उतरा मग त्यांना घेऊन जातो. माझा काय उतारा संबंध आहे? कशाला राबाऊ नको घेऊ आपल्या बरं असले नाचके माणसं. पण वती जाईल माझ्या नेतो पण चहा पाजावं लागल. नको लगा त्याचा चहा पिऊ मरचिल लगा. तो माझा एक लय कपटी माणूस आहे तो. ठीक आहे असू द्या. संजू पाटील म्हणजे दात दुखतात त्याचं. करावे आणि रस्त्यावर मांडावे. कधीपासून दाढ दुखते या? रात्रीपासून वहिनीनं थोबाडलाय काय? काय झालंय काय माहित आता मला. सरपंच तुम्ही बरं झालं आमच्या अंगावर सोडून मोकळं. आता माझं काम धंदा हा बघतो. संजू जपून बर का. गावावर लक्ष ठेवा. आला करावं दवाखाना जाऊ दे की. हो बाळासाहेब संजू मेंबरला उतरवायचंय. नाही नाही गाडी ह्याच्या गर्दीत कुठं चौकात पोलीस केली. उग मी दारू पिलोय उग मला नेत्याला दारून. डॉक्टर संकेत जगदाळे यांचा दातांचा दवाखाना गेला सुभाषराव माग. मग उतरवा की हितनं जातील की माग. जातो की राव. हो बाळासाहेब नाही नाही चौकात बावळा काय सुभाषराव रामभाऊ. हा सुभाषराव पण गदार आहे बरं का. गदार आहे सुभाषराव. आपल्या दोघांपेक्षा वेगळा माणूस निघाला. तो काय सांगितलं माहिती का सुवर्ण वहिनीला? काय म्हणला? अग सुवर्ण वहिनी म्हणल्या बघा रामभाऊ भाऊजीने गाडी घेतली इनोवा. हे काय म्हणलं सुवर्ण वहिनीला? अगं अण्णाने पैसे दिले म्हणून ह्यानी गाडी घेतली. रुपयाला मागे आता रामभाऊ. सुभाषराव गेल्यात अण्णाने पैसे काय आपण त्या अण्णाकडेच माझं 70 लाख पडू नाही तर. हा रामभाऊ ती विषय महत्वाचा नाही. संजू मेंबरला उतरवा की. लका पुढे गेल्या उतरो. पुढे कुठे 2-3 किलोमीटर झालं की. गर्दी सुभाषराव पालखी चालली इकडून. कुठे गर्दी हितनं सगळं मोकळंच दिसते गर्दी या. गबासा तुम्ही नाही तर संजू शेठ असा फील घ्या तुम्हाला काहीच होत नाही. ए बाळो
धाबाजीकडे डायरेक्ट पर्यटन स्थळाला संजू शेटला बी घेऊन जायचं. रामभाऊ अहो ते आजारी या रामभाऊ जेव्हा चांगलं असेल तेव्हा नेणार नाही. आई तर माझं दुखणं काय आहे. अहो आमचं तरी काय मन बघितलंय. पाहुणा खर्च करणार आहे सुभाषराव. दाबायचं संजू शेटला. अख्ख्या गावात सांगायचं आमच्यासारखी दिलदार माणसं नाहीत. का म्हणजे 10 वाजे मला खाता आलं नाही पाहिजे. नुसतं बघून मरू का. सुभाषराव असू दे घ्या. लगेच 5 मिनिटात लगेच जाऊ आपण. या सुभाषराव. बाळासाहेब या. ओळख रामभाऊ तुम्ही म्हणला 10 फोन झालेत मेवण्याचं उरकून थांबलाय नीट. बबनराव सगळं झालं का झाडून बिडून सगळं घेतलं. फक्त ते कडवळ ना पाऊस भिजत तेवढं फक्त थोडं हात लावू. आला का पाहुण्यांना चहा पाणी ओळख पाळख करून द्यायची का लगेच कामाला चुकतोय आम्हाला. आपल्याला पुढे झालं टाइम होईल. बाळू इकडे. आपल्याला जायला टाइम होईल ना. अरे राम ज्यांचं तोंड भरून कौतुक करत होतं हाच तो माझ्या आत्याचा मुलगा बबान. हा माझा मित्र परिवार. आमच्या गावचे मेंबर संजू मेंबर. हे सुभाषराव तांटा मुक्तीचे अध्यक्ष. हे बाळासाहेब माझे मित्र. राम राम बाबाराव. तो आमचा मित्र आमचा बंधूच आहे गोटू. कोट्या तर अशा पद्धतीने हा आमचा मित्र परिवार. जिथं कुठं आम्हाला न्यायचंय तिथं न्या पण पटकीने कपडे घाला. अशा अवस्थेत नको. हो तुम्ही काय म्हणला मेवण्यात 10 फोन केल्यात उरकून थांबलाय आणि ही तर बनियनवरच पाहू नये. फक्त 5 मिनिटं मी ना धारा काढतो. तुम्ही फक्त तेवढं ना काढू आत ठेवा. 5 मिनिटात लगेच निघू. आम्ही फक्त 5 मिनिटात पाहुण्या तेवढं आत टाका ना. बबन बबन माझं एक गोष्ट वेगळी. माझ्या मित्रांना पेंडे व्हायला लावतो. 5 मिनिटं आपल्या पुढे झालं टाइम होतोय. 5 मिनिटात मी धारा काढतो. अरे माझ्या आत्याचं घरे काय लाजताय. चला चला. ए बबन तू उरक. माझ्या बरकडीत पाणी झालंय. मी गाडीत बसतो राम. माझी दाढ अरे बरकडीत पाणी इथून तिथून बरं सगळं सुचत होतं. काम आत्याच्या घरी करू 5 मिनिटात. तो बी मोकळा होईल ना. येडे का काय सुभाषराव. दिवस जाईल. त्यांच्या दारात आणून असं आम्हाला पेंड्या व्हायला काय लाज वाटते का थोडी एकमेका सहाय्य पाहुणं कोणाचं तुमचं आहे ना असं ना. तुमच्या पाहुण्यानं माझं काय वेगळं का. तुझ्या आत्याच्या पेड्या तुटला की आतमध्ये आमच्या कशाला असं नाही. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. संतांनी काय सांगितलं ही शिकवण महाराष्ट्राच्या संतांची तुम्ही घेतली. तुझा पाहुणा काय बधीर डोक्याचा आहे काय. पाहुण्याला आल्यावर पाणी करतात पेंडे वळाकडे तुमची लायकी. चल काम आवड. माझ्या गाडीत कामाचं म्हणल्यावर लगेच काम चुका. चल ए चला. घरी राव तांब्या भरून इकडचा आम्ही घेत नाही. बायको हातात तांब्या भरून तर भांडी घासायला लावत्यात वहिनी. नालायक. त्यांच्या लायकीचं नाव. सुधरा राम भाऊ. मी गाडीत बसतो. सुधराना तर कशा पेंडीदार प्रवास फुकाटचा आहे काय. हा पाहुण्याने खर्च करायचा. उचला धर उचला. हा धर ना. उचला आमच्या डोक्यात येत आहे उचला. मला काय पिंडी जाय नाही वय. चल ए सध्या उचला. दाढ दुखती ती गेलो कुठं. उचला राम चला. ओळ लावा. चला नालायक. मला कशाला आणायची इकडे. झाली तरी राव. पाहुणा किती विचित्र आहे. पेंड्या वाहून घेतल्या त्या आमच्याकडनं. हा आमच्या पाहुण्याच्यात पेंड्या व्हायला लावला असं तो नाचला असता गडी. हा घाला गोगल पेंड्या व्हायला लावल्या. चला बोंबलायला लागले जोडीदार. काय राव रामभाऊ तुम्ही बी घरात गेला आणि बसलाय खुशाल. आम्हाला इथं बाहेर बसून कधी असे दबदबा काय मिळणार आहे. पाहुणा नटत होता 2 मिनिटं जमणे का नाही होईल. चला पाहुणं पहिलं गाडीत बसा बरं. पाहुणा सोनं पावडर लिपस्टिक काय लावायचे. तुम्हाला पण दाजीच्यावर नटाय जाणार दिसताना असं असं कुठं असतं वय. कशाला आम्ही आमच्या घरी नाश्ता नसता वय केला. पाहुणा म्हणलाय की नाश्ता करून येऊ नका. नाश्ता काय आपण चांगल्या हॉटेलात करू नाश्ता. तोपर्यंत जगायचं पाहिजे ना. अहो हेच कांदा पोहे काहीतरी बनवायला. अहो चांगलं घरी काय खाताय. पाहुणा म्हणतोय ना हॉटेलात देतोय.
गाडवाला गुळाची चौक आहे. हो, असू द्या. इथं दवाखाना कुठे इथं दवाखान्यातला काय जावा तुम्ही गाडी पुढे पुढे बबनराव गाडीत बसा चला. अहो ना मी माझी गाडी घेतो. माझा जोडदाराचं जागरण येताना मला यायला बरं पडेल आणि तुम्हाला पण येताना थोडस बरं वाटेल. म्हणजे आमच्या बरोबर तुम्ही येणार नाही. लोकेशन बघून तुम्ही जोडीदाराच्या घरी जागरण गोंधळाला. अहो मी लोकेशन बघायला तुमच्या बरोबरच आहे. चला की धबधबा बघायचा आपल्याला. धबधबा कसा आहे? अहो लय धबधबा भारी आहे. चला लवकर. सुभाषराव नसता मी व्हिडिओ तुम्हाला दाखवला ना किंबहुना त्यापेक्षा सुंदर देखावा. अरे हेडिओ मध्ये आणि प्रत्यक्षात लय डोंबाळा होतो रामभाऊ. हेडिओ मध्ये पोरी नटलेले दिसतात, प्रत्यक्षात बघितलं तुझी किती अर्थ झाली. वहिनी फासल्या तुला. वहिनी तर तुला काय म्हणत होत्या, ह्यो नवरा मला पसंत नाही. हिडिओ मध्ये लई येडी स्पीड मस्तीला आला. टाइम झाला नाश्ता करू. बरं नाश्ता किती हॉटेल जवळ आहे का? अहो जवळच हे काय पुढे रोडच्या कडेला. ये लवकर गाडी घ्या पुढे. हेच कांदा पोहे काहीतरी पण चला. ही सगळी शाकाहारी खाणार आहेत आज. आम्ही कुठं बाहेर जाताना ना पचण्यासाठी शाकाहारी खातो. शाकाहारी हॉटेल पाहिजे. एक नंबर हॉटेल चला तुम्ही आहे ना. जवळ पुढं मिळलं होतं का नाही. हे कुठे ह्याच्या लायकीच्या नाहीत बरं काय. साईडला घ्या साईडला. उभा कर म्हणतोय काय रे. काय म्हणणे त्याचं. नाश्त्याला हॉटेल बिटेल आहे का इथं? इथं असल्या जंगलात काय राव सुभाषराव नालायकपणा झाला तुमचा. असल्या जंगलात हॉटेल असतं काय झालं पाहुणं. आता शेती तरी बघू. आम्ही धबधबा पहिल्यांदा बघितला पाहिजे. अहो आम्ही पण शेतकरीच आहे. आम्हाला शेती नाही. बघू आता आलोच तर आपलं शेती बघू जरा म्हणलं. मग बबन मध्ये खरेदी नवीन केलेली हीच का. हा हे काय हीच सगळं हे आपलंच. गुड व्हेरी गुड. अशीच प्रगती करायची. मोठं व्हायचं. रामभाऊ मला तुमच्या आत्याचा पोरगा थोडा नालायकच वाटतंय बरं का. चांगला माणूस आहे. चांगलं नाश्त्याचं बघा की काय शेती बघितली नाही बे आपण. अहो नाश्त्याचं आपण पुढे गेलो हॉटेलात करू की काहीतरी नाश्त्याला थोडस घेऊन जेवणच करू म्हणजे डायरेक्ट. चुनू मुनू हा शेंगदाणे फुटाने जाऊ. शेंगदाणे फुटाणे घेऊन डायरेक्ट हॉटेलात गेलो जेवण करू. बरं हे काय हे जे आहे ना हे मुगांनी हे सगळं आपलं आहे. आणि पुढे इकडून गेलं ना हे टोटल हे दिसतं हे सगळं म्हणजे आपलं. जवळ डोंगरावनं जर तिथवर तुझं. पण ती तुमची जमीन आहे. आम्हाला काय त्याचा फायदा आहे. हॉटेलात घ्या सकाळी खाऊन काय आणलं. बाळू, नालायक निसर्ग माणसा निसर्ग गावा. बधिराई निवड घ्या. निसर्ग बाग निसर्ग. पाहुणं टाइमपास करतोय बरं का. निवड निवड हे थर्ड क्लास वाटतोय रामभाऊच्या वर. एवढं कुठे बरं टाइमपास. चला कुठे बघा काय राजबिंडा दिसतोय सुभाषराव पाहुणा माझा. राज बेटा म्हणजे काय मुका घ्यायचा एवढाचा खर्च कर. ए बाळू महापात्रा ए रामभाऊ सगळा खर्च आमच्या करणार. पाहुण्याला देतो का शिव्या. तुझ्या पाहुण्याला पण शिव्या दिली मी बघितलं तर. गबास. चला हॉटेल तसलं चालणार नाही. चला. तुझा मित्र महत्वाचा पाहुणा महत्वाचा. वा बबो सगळं व्यवस्थित मिळतं ना. हो तुम्ही टेन्शन घेऊ नका. ये बाळू चला सुभाषराव. बबनने आणले म्हणजे काहीतरी वेगळंच असणार. हॉटेल. हो आपण असल्यावर टेन्शन घ्यायचं नाही. पण मला टेन्शन आलंय. अहो चला तुम्ही पुढं घालून आणा. ए चल शेठ पाहुण्याला ए, VIP. त्याला घ्या. 5 स्टारला नेणार होतो पण म्हटलं नको. आपल्या हॉटेलला दुकान ठेवला. एक नंबर क्वालिटी. तुम्ही काय करून होता मग? यांना काही पाहिजे ए गोट्या आणलंय. तू डिझेल गाडी टाकलं आणि ह्यानी स्वतःच्या टाकलं. तुझं बघितलं तर लक्ष दे म्हणलं की तुला पक्क नॉनव्हेज माणसं. काय बाहेर ट्रिपला गेलो आम्ही शेतकरी. हा तू गाडी उपाशी. पेटचं हॉटेल कुठलं. जेवण मला चक्कर रामभाऊ. काय स्पेशल आहे सांग? पडेल मी खाली जेवायला घाला मला. चक्रीचं सुद्धा जेवण देईल पाहुणा आमचा. अजून काजूमध्ये काजू मटका बेस्ट आहे. व्हेजमध्ये व्हेज श्याम सवेरा बेस्ट आहे. कशात लावायचं तुम्हाला. बरं मध्ये चालेल. जे जे काय चांगलं असेल ते तिथं घेऊन या. आपल्या हॉटेलचं काही स्पेशल असेल ते पण द्या. आणि ऐका आमच्यात एक जण आजारी आहे. ओके सर. ओके तुम्हाला काय स्पेशल तुमच्या मनाने द्यायचं आहे ते द्या. आम्ही काय म्हणणार नाही. ओके सर. बबनराव त्या बाकीच्या मित्रांची सोय करा. काय 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 पाहिजे काय नाही. चालेल. बिनधास्त. पाहुणं ओके एक काम करा. हा सर. तो आमचा दाताला फट असणारा मित्र आहे का नाही. हा सर. त्याची फार दाढ दुखती. एक काम करा जास्तीत जास्त कडक रोटी लावा.
आणि बर्फाचं थंड पाणी त्याला द्या. पण सर उलट दाढ जास्त दुखल कडक रोटी लावल्यावर. आहाहाहा. त्याचा नियमच उलटा आहे. होय. जेवढं त्याला थंड पिल जेवढं कडक खाईल त्याची तेवढी दाढ राहील. पण माझ्या यानं दाढ जास्त दुखल सर. नाही 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 ते डोकं वापरू नका. आमच्या गावचे नेम आमच्या गावचे कानून आम्हाला माहिती आहे. आमचे मित्र आहे. हा येऊ दाताला फट असणारा माणूस हा तिथं आणून कडक रोटी आणि बर्फाचं पाणी येऊ. अच्छा बाळू उठा जेवण आता. सुभाषराव मेंबरच्या वहिनी सुद्धा एवढी काळजी घेत नसताल घरी एवढी मी त्यांची काळजी घेतली. अशी मऊ रोटी सांगितली आणि कोमट पाणी सांगितलं कारण मला माहिती आहे थंड पाण्याने खूप त्रास होतो. रोटी सेक्शन भात सांगितलं असतं. भात कधी काही न मिळणारी वस्तू आहे वय. रामभाऊ जे यायचे ते येऊ द्या. सकाळपासून राव तुम्ही म्हणला की नाश्ता तिथंच पाहुण्यांशी तो होणार आहे. नुसतं फुटाणं चणं शेंगदाणं खाऊनच हे झालो या. अध्यक्ष म्हणलं उठवा की. वड्या ए बाळासाहेब अहो काय तुम्हाला काय अक्कल आहे का? हा उठा की जेवण येईल आता. आणा लवकर फास्ट. अंधार पडल लोकेशन पुढची गावली पाहिजेत. बबन बघण्यासारखं आहे का तिकडं? सगळं सांगितलं व्यवस्थित. नाही लोकेशन बघण्यासारखं आहे का? नंबर कटर हे काय तसलं हॉटेल आहे? तिथला पॉइंट इतका भारी ना लय जबरदस्त. असं ना तुम्ही जर बघितलं ना म्हणता दरवर्षी जेव्हा का काय काय माहिती. दाजी कटर बघा की मला. अहो सगळं भेटेल जे पाहिजे ते तुम्ही बघता. बबन चला गाडीवर जाऊन येऊ. मला 10 मिनिटात एक विचारायचं होय दाजी तुम्ही म्हणला की नाश्ता करायला इकडे या. आम्ही तसंच आलो तुम्ही नाश्ता नाही डायरेक्ट जेवायला इकडे आणलंय. अहो इथे विषय का पाहुणा दिलदार आहे. अरे नाश्ता कुणी घालतो म्हणून आम्ही आम्हाला तरी कोण विचारतो. तुम्हाला म्हणलं का नाही पाहुणा असा खानदानी आहे इज्जतदार. तुम्हाला गोट्या तेवढा माझा जिगरी दोस्त आहे. तो गाता रे रामभाऊ. दाजीमुळे मी का बसले. रामभाऊ जाणत असू दे. माझ्याकडे बघ की माझ्याकडं. बाळासाहेब हा तुझं प्रेम नाही माझ्या एवढं. बाळासाहेब माणसं बघतात ना राव तोंडाकडे बघतात की का घालावता आमची. सॉरी आय एम रे बिग सॉरी. गोट्याने तुला धरलं गोटे गोड वाटायला लागला. अरे जीवाचा जीव लग दोस्त आहे. निघतो मला उपाशी मार. कडक द्या ही माणूस नाही कडक म्हणजे मऊ कडक म्हणजेच मऊ. त्यांना मोठ्याने बोलायचं नसतं येटर. आमच्यातले दुखणे आम्हाला माहिती. इकडे हे पाहुण्याला द्या. हा त्यांना त्या आम्ही राहू द्या तसंच. अहो तुम्हाला दाजी हे बरोबर नाही. मला भाजी वाढा की. तुझं काय डोळे दिले तुम्हाला रामभाऊ दिले का? दोन रोट्या लगेच सांगा चालू आहे बरं का आत लगेच ऑर्डर द्या. चालू म्हणजे 2-2 रोट्या पाहिजे ना ते सगळे ऑर्डर घ्या. जावा काही कमी पडून नका देऊ. रोटी लयच मग आहे का? हा आबरो घालवू नका पाहुण्या रावळ्याच्या. दुखणं काही रोजचंच आहे. पाहुणा रोज नाही. गप खा. नाटक जरा नका तुमचं मेंबर. रामभाऊ पाणी मागवा की त्यांना राव. ओ पाणी द्या पाणी द्या. ओ पेशंटचं पाणी आणा पेशंटचं पाणी. चल लवकर हे पेशंट आहे. पेशंटचं पाणी. मेंबर काय झालं काय मेंबर रामभाऊ बघा की काय झालंय. नाटकं बंद करा ना पाहुण्या रवळे द्या काम घालवताय. कुठे ह्याच्या लायकीचं नाही तुम्ही. त्याचे काय रामभाऊ इथलं दवाखाना कुठे का बघावं लागेल. ओ सुभाषराव नाटकं करताय ते दवाखाना आहे ना पाहुणं ज्या गावच्या पुढे बोलू आपण. आम्हाला माहिती आहे का काय होत नाही. जीव जाईल माणसाचा. आईस्क्रीम आणू का? आईस्क्रीम आणा एक. आईस्क्रीम आणा की. आपण मी म्हणतोय दाजी तुम्हाला दार दुखते म्हणल्यावर हाऊस कशाला पाहिजे खायची. हा भातबीत काय मागवायचा. आम्ही मोठ्या मनाने आणलं. मला ह्या माणसाला सरपंच गावच्या
नदीच्या पड्याला कुठे नेत नाही. आम्ही मोठे दिलदारपणाने आणलं मला परिसर स्वर्ग दाखवावा पृथ्वीला. बरोबर ठीक आहे. सगळा परवसाचा मूड घालाव तुम्ही माणूस. आपण काय आजारी का खा मग देऊ खा मेंबर एक गाज 32 वेळा तारसं नाव बबनराव हा ना गोळी घेतली का दाढ बिडीची गोळी बबनराव हा ना. दाजी पण मला भाजी दे की अजून वाईट. ह्या माणसाला हे हो का नाही कांबळेश्वर सोडून कुठे सारखा कालवा करतोय. आमच्या आबरू घालवता का? हाय की भाजी तुम्हाला दिले का? मग काय बाळो माझा हल्ली आहारच कमी झाला आहे. पूर्वी मी 10 रोट्या खायचो आता 6च खाल्ल्या त्या. काय करता सुभाषराव? पाहुणे कसं काय बेत झाला काय पाहिजे ते घ्या. ओ दाजी घ्या ना भाजी. बटर नान आणा बटर नान बटर नान बटर नान. 10 रोट्या खाल्ल्या की अजून नानाच मागतोय. कशाला ना बटर नान हातात आहे की तुमच्या अजून ती खावा की. माझी त्या माणसाला कांबळेश्वर सोडून कुठे न्यावं का नाही असं झालं या. सारखं कालवा करते. आमच्या आबरू घालवता का? माणसं बघायला लागली शेजारी पाजारची. सॉरी सॉरी काय सॉरी? जिथं नेल तिथं आमच्या अपदा करून टाकताय. कशाला येत आहो तुम्ही? घरी बसता येत नाही होय. दाजी काय लागेल ते घ्या. ते फोन आला जरा. बर ए भरपूर घ्या रे. रामभाऊ आपण पाहुण्याला म्हणलो पण काय पाहिजे ते घ्या म्हणतोय. म्हणजे असे माणूसाची पाहिजेत. नाही तर तुम्ही हॉटेलला जेवाय न्याला की पहिली रोटी झाली कीच म्हणता राहायचं आणू रे. अहो आपली पाहुणीच चालीची. हा असं नाही खाणं अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे. हा सीट मध्ये काय? सीट मध्ये काय आहे? त्या गाडीच्या सीटवर बसा. सारखा कालवा लावलाय. बिल पाहुण्याकडे दिला की पाहुणे टेबलला ठेवा म्हणे. कोण आलाय त्याचा काय गेल्यात ना. येतील आला का? पेशंटची रोटी संपली तरी अजून पाहुणं येणार. आमचं पाणी बी आलं हात धुवाय. फोन चाललाय पाहुण्याचा रामभाऊ. 15-20 मिनिटं झालं तरी असला कसला फोन चाललाय? अरे कोणाच्या पोटचा फोन आहे अर्धा तास चालला. अरे बिझनेसमॅन असेल ना का त्यो? तुमच्यासारखा उपर आहे का त्यो पाहुणा? बाळू माझ्या मार्गदर्शनाखाली पाहुणे रावळी सगळे मी तयार केल्यात. मग बिल बर पाहुणा नाही म्हणा बर बिल. नाही मला काय शंका माहिती आहे का? वेटरची काहीतरी चूक झाली असेल. कदाचित पाहुण्याने काउंटरला बिल दिलं असेल. करा काउंटरला चौकशी. कशाला धुत आहे? आला काय रामभाऊ बघा करतो का? होय रे. हात धुतलेल्यातच तोंड धुतलं त्यांनी. लिंबू पाण्यात आंघोळ करतो. त्यांनी ह्याच्या लायकीचे नाहीत बरं का. हे रामभाऊ काउंटरला बघा तेवढं आम्ही गाडीकडे जातो. बघा दाजी मी होणं मिटवा काय असेल ते आमच्या मागं येऊन देऊ नका. आमच्यापर्यंत बिलाचं हेपलं. सेठ 1 नंबर जेवण झालं बरं का. ओके हे आहेत आमच्या हॉटेलचे मालक सर. मालक आहेत का? हो. कसं वाटतं जेवण? सेठ 1 नंबर जेवण. व्हेज जेवण. आमच्या पाहुण्यारावळांना मी सांगणार हॉटेल दुर्वांकूरला जायचं मस्त आस्वाद घ्यायचा. धन्यवाद. बरं येऊ का? ते बिल राहिले शेठ. काय झालं? आम्ही जरा गाडीत आराम करतो. ते पाहुणे आमचे येतीलच बिल पे करतील. ते शेठ आहेत बबनराव शेठ. एक 10-15 मिनटं बसा. तुम्हाला मी आईस्क्रीम वगैरे देतो. एक 10 मिनटं बसा. आईस्क्रीम नाव रे. बसून जावा सर 5 मिनिट फक्त 5 मिनिटं बसून जावा. तुम्हाला आईस्क्रीम देतो. आईस्क्रीमच्या नावाखाली बिलच भरा असं म्हणा की राव शेठ. घुमून फिरून काय बात करताय राव? नाही सर बसा 5 मिनिट. 10 मिनिटं बसा देतो मी आईस्क्रीम देतो. ते फोन पे द्या. किती झालंय बिल? 3500 बिल झालंय. झालंय का? अरे सुभाषराव बाळासाहेब गेला ना गाडीत बसला लगेच. बाबण्या 1 मिनिट पाहुण्याला फोन करतो. ठीक आहे. स्विच ऑफ.
किती झाले? 3,500 रुपये झाले शेठ. बर आलं का पाहुणं? आलं का बघा? नाही सर, अजून नाही. आले 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 आले. येऊ का? परत या. येतो की. हो परत या परत येतो हा. ओके. काय दाजी किती वेळ झाला हॉटेलमध्ये पुढे धबधबा उशीर बघायचा झालाय. बबन अर्धा तास झालं मी फोन लावतो तुला. अहो, फोनच लागा ना. फोन लागा ना. चला उशीर झाला लवकर चला धबधबा बघायचा आपल्याला. चला नका बघू इकडे तिकडे चला. दाजी या मागं. रामभाऊ पाहुणा लय माणुसकीचा दिसतोय. कसलं जेवण घातलं? चांगला आहे पाहुणं, चांगलं आहे बरं का. पाहुण्यानं जेवण नाव ठेवा जागा नाही सोबत. पाहुण्यानं जेवण घातलं. मग कोणी घातलं? मी 3,500 रुपये बिल भरले. काय का चोख का भरलं बरं पैसे? गेलं तिकडे उलटत फोनवर बोलत. तुम्ही का भरलं बिल? तू का भरलं बिल? अरे फोनवर बोलत बोलत बाहेर गेलं. बाहेरनं बोलून आणून नाही बिल द्यायला लावायचं त्याला. फोन केला सुभाषराव स्विच ऑफ लागला आणि ते टोमण्यातनं कसं मला शेठजी बोलतय. आईस्क्रीम सांगतो तवर पाहुणा स्टोर बसा. आबरू घालून घ्या सगळी. तुम्ही भरलं 3,500. सुभाषराव तुम्ही खोटं ऐका की खोटं बोल. नाही नाही. अरे हे बघा फोन पेचं कोणी बिल केलं 3,500 रुपये हॉटेल तो रुवांकूर. अरे बर का तरी 1000 वेळा सांगतो जेवढं फुकाट बघचाल तेवढं महागाईत पडतं का. आपला आपण गेलो असं आपल्याला पॉइंट माहित नाही का जगाच्या नकाशाच्या बाहेर जायचं. त्याला म्हणणार माझा मेवण्याला लाडकाय ना. गोड्या गाडी वळव बरोबर त्याचा नात्या सोडून सुभाषराव पुढे चाललंय ती कशाला. अरे कुठं तरी इंजेक्शन करायला का मला. तुम्ही उतरा खाली. ह्या माणूस उतरावर खाली. या पुच्या पायाचं ह्याच्यामुळे तर सगळं गोळ झालाय. दुखतंय रागपूच्या पायात. मला काय म्हणता बी आहे ना सुभाषराव. कसं आहे माहिती आहे का मध्यंतरी एका व्यवहाराला मला त्यांनी 1.5 लाख रुपये दिलं होतं. काय मला तोडून बे बोलतो. अरे 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 म्हणजे काळ झाल्यात या. नाही ती काय म्हणणार माहितीये का त्या 1.5 लाखातलं 3,500 रुपये फिटलं. माघारी केलं मी राव. पण माणुसकीचं नातं जपलं पाहिजे. पुन्हा हाच माणूस कदाचित उपयोगी पडू शकतो. नाही नाही मग कुठले तरी असे म्हणल्यावर बरं बिल. हे बाळ्या यार तुमच्यासाठी जीव तुटतोय. काय लोकेशन आहे काय धबधबा आहे काय डोंगर आहे. अरे गावच्याला उपयोगी पडणार आणि बाहेर गावच्याला उपयोगी पडता येतं का. अरे गट्या पुढं दिशीदारीचं दुकान आहे का रे? तुम्हाला काय तेवढं दिसतं का? कशाचं आहे पुढं? हिरवळ दिसा नाही का? देशी दारूचं दुकानच बरं दिसतंय तुम्हाला. उतरतो बरं ग बसा नाही ग बसतो मी. एक तर 3,500 रुपये माझ्या खिशाला चाड बसले. दारू दिसते का दिशी दिसते का. अरे बायकोचा भाऊ आहे म्हणावं कर की सर. तू तरी काय तुला थोडा माझा आहे दावा. बायकोचा सखा भाऊ आहे का आताचा पोरग आहे. मग कशाला हुडकून काढला होता? माझ्या मेवण्याला लय माहिती तिकडची. काय माहिती तिथं गेल्यावर कळल. जन्नत दाखवतो जन्नत. दोन्ही गाड्या फुल करा. दोन्ही आपले दोन्ही गाड्या फुल करा. फुल गाड्या फुल करून घ्या. बर. ए डिझेलच्या ड्रॉप वगैरे कोणत्या उघडलं का? फुल करा फुल करा. काय झालं? ते फोन पे आहे ना देतो तुम्हाला. मारा ठेवू. लवकर या बरं का आपल्या टाइम थांबा बघायचं. दाजी तुम्ही पण लवकर या. चला धबधबा गाडी धबधबा पाहुणे डायरेक्ट जाऊ द्या. लवकर मी पुढे चलतो. आलं का? ए आला का? माझ्यातनं होत्या तर तुझ्यातनं कसं व्हायना? देतो दिला का पुढे गेल्यावर तुम्ही पण या असं. देतो माझं त्याचं कारण एकच आहे. हसाय काय तुला होतंय? पैसे माझं गेलं तर. अरे भाऊ अरे भाऊ चिडचिड करू नका. बाळ्या सुभाषराव शिव म्हणतो चिडचिड का करताय? माझ्या गाडीमध्ये 4,000चं डिझेल टाक.
त्या पाहुण्याच्या गाडीमध्ये 1000चं पेट्रोल टाकलं. अरे पण टाकू दे की, तुला काय घेणं देणं आहे? 5000चा झटका मला बसलाय बाळ्या. तुम्हाला कसा मला कसा म्हणजे तो मला माझ्या फोनचा प्रॉब्लेम आहे, नेटवर्क इश्यू आहे आणि माझं त्याचं कार्ड एकच आहे. माझ्या लगेच फोन पे झालं. तुम्ही बिल पैसे भरलं वहिनी? हॉटेलला बी तसाच प्रॉब्लेम झाला. 3500 रुपये तिथं बिल भरलं. 8500 रुपये माझं गेलं. आल्या का कुठं तरी दवाखान्यात घ्या केला काही इंजेक्शन करा ना. तुझा मी दवाखान्याचा खर्च मीच करतो. पाहुणं काही असं येडपाट सारखं करतं या. तसं बघायला गेलं तर लय दिलदार पाहुणे. आता बघितला का तुम्हाला, स्वतः पुढे पुढे करून पैसे द्यायला बघत होता ना सुभाषराव. गैरसमज कर नका. तिथं गेलो जन्नत बद्दल बघायला मिळेल. जन्नत बरं का, हे फुकाटची तुला जी सवय लागली ना ती फिडून. रामभाऊ ते दबदबा हाय म्हणतोय, पण नक्की असेल का दबदबा? सुभाषराव मी फोटो बघितलेत, व्हिडिओ बघितलेत. अहो काहीतरी जगाचा आनंद घ्यायला शिक. आल्या का बरं आजच सुचलं तर मला माझी दाढ दुखत असताना. ए, ह्या माझं उतरवाला का खालेलं काय का माझं? तोड पडायची का वळ्या आपण दोघांना? ऐका ना राजी, बजा गाडी ना नवी ती तुम्हाला जमन का? नाही तुम्ही माग वाजता मी चालवतो. रेल्वे चालवणारा माणूस आहे गाडी जमेल का? बजा चला हा, रामभाऊ बसा. आम्ही पुढे जातो. हा चला हो बसा. मेहुणं पुढे वा. बसा, बसा. वा 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 काय नजरा नाही. हा हा चले बाळो. साईडला घ्या, साईडला घ्या. 2-4 फोटो काढू थोडं बाजूला घेऊ का? भारी पॉइंट आहे. कसला भारी वा 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 सुंदर देखो. अरे गाडीवाले पुढे गेली रे, त्यांना बोलू का? अहो 2-4 फोटो काढू फक्त. कसला भारी पॉइंट आहे. चला लवकर. वा 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 क्या बात आहे. मनातलं बोला या. हा कसला भारी पॉइंट. अहो दाजी जरा 1 मिनिट. अहो कसली भारी पोच दिली, काढा लवकर. कॅमेरा चालू केलाय. हा जरा मोबाईल जरा फोटो काढा. मी काढतो की लगेच तुमचा. काय एक बबन नंबर. काय लागा माझ्यासोबत फोटो काढायला भले भले तर असतात आणि तू फोटो काढ म्हणतोय. वा सुंदर मस्त. अशी पोचके हात बांध. कुठ आता कसला काढू? मागणं काढू काय तुझा फोटो? हा हा गुड गुड व्हेरी गुड. अरे खरंच बबन हे वा डोंगर तुझाच आहे पुढचा आहे ना? हा माझं काढ. चल चल फोटो काढ माझा. हा भाऊ गाड्या पुढे गेला टाइम झाला आपल्याला. पुढे धबधबा बघायचा आहे. चला लवकर. अरे माझा काढ की फोटो आधी. येताना काढू आपण. चला पटकन. टाइम झाला आपल्याला. तुला काय माझी काय स्टँडर्डनेसपणा काय माझं काय तुला इज्जत बिजत करते का नाही? दाजी दाजी गाडी चालू करा. बस मारा की का जरा. एवढी मुठ पेळावची काय काय पेरगाळीता तुम्ही? थांबा इकडे बघू दे. हाय 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 हाय. काय रे ही डबडी गाडी? नवी गाडी दाजी काय पिरगाळलं तुम्ही? मोठेच पिरगाळली ना? हे अरे असली छडमाड गाडमाड गाड्या. अरे माझ्याकडे किती गाड्या आहेत त्या. मी कसे लगेच चालू करतो. चालू करतोय चालू. दाजी ढकला थोडस. ढकलो थोडी ढकला. ए आला का अख्खं गाव माझी गाडी ढकल तर तुम्हाला ढकलायला लावतो गाडी? आपल्याला टाइम झाला. चला लवकर. माझ्या पाहुण्या रावळ्याने बघितलं ते बबान माझी आबरू जाईल. कोण नाही बघायला. जाऊ हो दे गाडी जाण तुझा बी. अहो थोडी ढकला ना दाजी. असं नका करू. आपला टाइम झाला. ती पुढे गाडी गेली. चला लवकर ढकला. हे बघ तुला सूचना आहे, मला तू घाटात गाडी ढकलायला लावलं कोणा सांगायचं नाही. नाही आपल्या दोघातच राहील. चल दाजी ढकला. आजपर्यंत या इंटरनॅशनल पुढाऱ्याला कोणी गाडी ढकलायला लावली नव्हती. कसला भारी पॉइंट आहे. आबरू घालवली माझी तू बाबान. दाजी कसला भारी पॉइंट. अरे डबडा उचल के चालू आहे नाही मी मारे ना बाबान घाटात गाठून. पॉइंट किती भारी दाखवला तुम्हाला. आयो आयो आला का लागा लागा बबन. हे गाडीत गेलेलं परवडलं असतं. तुझ्या गाडीच्या ट्रॅकचा जाळ झाला तिकडं. हे ए मी बसतो बाबा. अहो थोडं दाजी थोडं. अयो अरे कवा यायचं घ्या रे तुझं जाळ झाला. अयो थोडं अयो ढकला. थोडं ढकला. अयो मी बी मदत करू लागतो. हे काय असं होय. अयो अयो लयच मोठा घाट खाय ना. राम 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 राम. अहो दाजी दाजी काय झालं तुम्हाला? हो हो बाबा चापटी ना तुला दाजी 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 मी तुम्ही गाडी बसा आता. कुत्र्याच्या ऐकत मारी. हे गॉगल गॉगल गॉगल. जोडदारांना जर सांगितलं ना की मला गाडी ढकलायला लावली गाठ नाही कुणाला सांगते. तर मी आपल्या दोघातच राहील.
आता मी बसणार एवढंच हट. ओ दाजी ढकल अहो दाजी ढकल 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 मी मारेन इथं घाटात कोणी ढकल थोडा. आता कसं वाटतंय आता कसं वाटतंय का बस ढकल. पाहुण्यांना सांगू नको मला दाजी माझी फाटली गाडी आज आणि माझी फाटली जाऊ ढकल. मला तर अशी साईडला घ्या. तिला काय झालं मग आता लक्षात आलं. घ्या साईडला. बघ गाडी अशी पेट्रोलवर इलेक्ट्रिकवर पळवण्यापेक्षा मागणं कुणीतरी ढकलच असताना बसाय मजा वाटते. आज मला कळलं ढकल. हो माझ्या आता लक्षात आलं तिला काय प्रॉब्लेम झाला. 2 मिनिटं उतरा. आले लक्षात माझा जीव गेल्यावर लक्षात आलं का ते आता माझ्या लक्षात आलं. काय झालं बघ. हे ना याची सिस्टीम आहे ना इयर धरतं काय याची सिस्टीम अशी आहे. चालू होणार गाडी होणार मग नाही चालू झाली तर मी तडके ना. अहो परत तुम्ही टाकला मग नाही चालू झालं. होईन चालू तो ढकलायचे. बघा मी बोलणार नाही. बसलं का एक बसला नाही स्थान पण बरं का. अयो आव काय पदाच पण राव दिवस ना दिवस घालवला तिकडं तुमचीच कामं करत बसलाय ना. हे बरोबर नाही बरं का बापनराव. काय इथं पुढं आमच्या पाहुण्याकडे चला. रस्त्याने पाहुणा आहे. जमीन आमची अशीच आहे. आम्हाला वाटलं रामभाऊ जगता नालायक आहे. अख्खं रक्ताचं तुमचं खानदानच नालायक आहे. अरे काय पद्धत आहे बाय डोक्यात घालीन दगड. काय कोणाच्या पोटचा अंधार पडला सगळा. काय तुला निसर्गाचा काय देखावा बघण्याची काय जेवण अक्कल बेक्कल दिले का. चला रस्ता तुझ्या बापाने बस शहाणपणा करू नको तुझ्या बाबा. डोक्यात दगड घालीन. खलास करून टाकीन नुसता. धबधब्यावर धबधब्यावरून वरनं टाकी ना. चला ए भांडू नका. पाहुण्याचा स्वतःचा धबधबा आहे. आल्या काय बाळ काय माणूस चाल रामभाऊ नीचे चल इकडा पडशेल. का दाढ दुखीने जीव चाललाय. चला का धबधब्या खूप दुब्या. वा काय निसर्ग आहे रामभाऊ. इथंच राहावं वाटतंय बाळासाहेब. राजा नाही राखी नाही नाही. हो हे तर बॅक क्वार्टर आहे. धबधबा अजून पुढे आहे. मला तर काहीच दिसना. तुम्हाला कुठं निसर्ग सुंदर दिसतोय. कसं दिसेल कसं दिसेल. अंधार बुडूक व्हायची वेळ आली आणि काळात ठिकूर गोगल घातलाय तो काडकी चष्मा. ए बाळ्या मग ध्यान कोणी करून द्यायचं. तुझं गेन गेलं वे पाक बुद्धी गाठी उडी. इथं माझी दाढ दुखते आणि हे चांगलं ते चांगलं का दगड घेरे पाडून टाकतो ह्याची दाढ. धबधबा अजून लांब आहे. अहो अजून पुढे आहे. हे तर बॅक क्वार्टर आहे. चला 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 पुढे. अंधार व्हायच्या आत निसर्ग बघ. अरे काय राहिलं अंधार व्हायला. चल 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 या या. पाहुणा दाखवणार म्हणजे काय साधी गोष्ट दाखवणार. हा ए मला दारा रे धबधबा भारी पुढे आहे ना. सुभाषराव काय निसर्ग. कुठला आहे तुम्ही. आम्ही कांबळेश्वर अहो इकडे कुठं चाललाय. बारामती तालुक्यातलं कांबळेश्वर. धबधबा बघा. अहो धबधब्याला आता इथे एवढा उशीर चालला. तुम्ही तिकडे वन्यजीव प्राणी वगैरे असतात. आता तुम्ही इतक्या आजचं एक कडा आहे तर मोठं वाटणं व्यवस्थित जायला तुम्ही आता कसं जाणार आहे. पाहुणे तुम्ही म्हणताय जे बरोबर आहे. अंधारचं कशाला नाही. हीच गोष्ट हे दोन्ही उंडग्यांना सांगा. ही माझ्या डोक्याला ताप झाला. चालताय नाही ह्याच्यातनं. नाही नाही समजा हिला धाडशीखोर आहेत बरं का. यांनी असं धाडस केलं की चालत्या जंगलामध्ये वाघ असो सिंह असो धबधबा असो सुळका असो जायचं ठरवलं काय होईल. नाही लगेच येऊ मागे कुठं बघू धबधबा. मी नाही. हो पाहुणा तुम्ही काय का अहो वन्यजीव फार हिंसक आहे. तिकडं जाऊ नका. तुमच्या जीवाला काय झालं तर इतक्या रात्र तुम्ही चाललाय. आता तुम्ही जाऊच नका. तुम्ही सकाळी या किंवा उद्या या. ना पुढे जाणारच नाही बाबा. गावात म्हणतो मी आता सिंह आहे. काय जाऊ नका. लगेच बघून मागे चालू. आमचं तुम्ही ऐका. ते म्हणतात ते बरोबर आहे. ते आपल्या जीवासाठी म्हणतात.
काय बरोबर आहे? जेव्हाची परवा आहे म्हणून तो तुम्हाला म्हणतो. तुमच्या बापानी केलं का असं रात्र चाललाय धबधबा बघायला इथनं पाट घरून आणलंय कशाला तुम्हाला पाहिजे होतं दाखवलं रावळा दाखवल महाराष्ट्रातली राहणारी माणसं धाडशी असतात. असाच मी एकदा आफ्रिकेला गेलतो, जंगलात चुकलो, वाट काढत काढत 70 किलोमीटर मेन हवेला लागलो. अरे तो आफ्रिकेतला वानर आहे, आम्ही आहे का? आम्ही माणसं आहे रामा. तू तर माकाड आहे. का पाहुणं हा या जाऊन तुम्ही आम्ही सगळे आम्हाला धबधबाच बघायचा. नाही ये ना जाऊन तसं कसं हेच बळ. चला आफ्रिकेचं जंगल नाही म्हणते तू, मग नको आपण तरी काय करणार जाऊन. ए बाबन तुझकी म्हणला माझा लय ओळख आहे, माझा लय तिथं वशिला आहे. काय वागा बरोबर आहे काय बाबाची? नाही नाही बंद झाले. चला आता चला मरू द्या इकडे. सुळक्यावनं पडला पाय घासरला. तसं मी लय धाडशे, पण तुमच्यामुळे मी माघारी घेतोय. तिथं दाताचा दवाखाना आहे. हाय पुढे चला चला. दाढ दुखतीला झाला सगळा. पोरं देवासारखे धावून आले सोबासराव. या उंडग्याच्या नादी लागून कुठं जीवाचा अपघात करून घ्या. वन्यजीव आहेत म्हणले. दाजी नाराज नका हो. नाही आम्ही नाराज कशाला झालोय, आम्ही लय आनंदी या. सुभाषराव तरी पण धाडसाने गेलो असतो, पण वन्य प्राणी ह्या प्राण्याला घाबरले असते. अरे धबधब्यावरून पडून सुभाषराव कुटुंबाच्या कुटुंब वाहून गेल्यात. त्याला काय उंड गेला तवा? एवढा काय उतावळा झाला वर का मारायचा आपलाय? बाबा तुझा तो मर आम्हाला का मारतो या? सगळी चूक तुझी. दाजी नाराज करू नका हो. धबधबा एक नंबर. तुझी तू काम करत बसला, आम्हाला करायला लावली. हे बघा तुम्हाला धबधबा दाखवतो. अरे मी दाखवला ह्यांना. अरे मग व्हॉट्सअप वर पाठवून द्यायचं ना, आम्ही घरीच बघितलं असतं ना. धबधबा लय भारी. बबन आता काय तू पुढच्या वेळेस बघू ना. मारून द्या आम्ही. एक काम कर, एक उपकार कर. आपल्याला धबधबा बघाय गावला नाही, बरोबर आहे का नाही? बबन तुला तरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम गावावा, तिथं तरी टायमिंगला जा. हा पळ जा. नाराज करू नका. नाराज होतो या. नाचू नको का तुला? थाई थाई कशाला नाराज होतोय? 5-25 हजाराला चाट घातली, कसं नाराज हो आम्ही? एक काम करा, झालं गेलं गंगेला. आपल्या पण आलो नसतो का? अहो ह्याला वाटलं फोकाट होलगुडून काढायची सगळे, जेवणाला पाहुण्याला टाकायचा. साहेब कडवळ सुद्धा त्या माणसाने वाया लावलं राव. अहो घरी तांब्या उचलत नाही, इकडच्या तिकडं. बायको माझी सेवा करते आणि ह्याच्या पेंड्या उचलल्या त्या. नको माझी दाढ दुखायची राहिली सुभाषराव पाहुणा मला सगळं टोटल खर्च मी करतो. त्याच्यामुळे पाहुण्याच्या आईचे जेव्हा बायाचे मी झालो आणि असं वाटलं की माझ्या मित्रांची ट्रिप आल्हाददायक होईल, फ्रीमध्ये होईल, हा माझा हेतू होता. पण त्याच्या नादात माझाच 20-25 हजार गेले. पण बाळासाहेब ती लोक काय सांगत होती की रातचं इरीस जाऊ नका, तिथं बिबट्या आहे, तिथं दरे आहेत, खोरे आहेत, जीवाला धोका होऊ शकतो. पण आपल्याला त्या परिसराची माहिती नसते. निसर्ग काढा लागला, काय झालं बर मेल्यावर परवडलं, पण हातपाय मोडून गाड्यात घेतल्यावर आयुष्य काढावं लागेल. खरं आज मला कळलं सुभाषराव, आपण धाडसाने अवास्तव धाडसाने म्हणतो मी घाबरत नाही, मी तिथं जाईन, सुळक्यावर जाईन, सेल्फी काढीन. कदाचित ती सेल्फी शेवटची होऊ शकते. असं आहे, निसर्ग बघा की तुम्ही, पण दिवसाच्या उजेडीने बघा, संरक्षण जिथं आहे तिथं जाऊन बघा. का तुम्ही काय खुशाल तुम्ही राव फालतू तुम्ही डिरिंग करत जाऊ नका रामभाऊ. एक तर तुम्ही धाडशी नाही. निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे, पण निसर्गाला कधीच चॅलेंज करायचं नाही. झोकाय काय एवढा मी डेरिंग बाज गडी, पण आज सुद्धा माघार घेतली नाही. तू हाय होत्या अशा चुका नको नाराज सोडले मनाला लावली होऊन. बाळू सुभाषराव या पुढे मी पुढची ट्रिप माझी स्वतःची असेल, पण आता आजचा जो झालेला खर्च आहे ना, हिशोबाला बसा. काय आपण रुपया देत नसतो बाबा. नाही वा 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 5 पेंड्या वाहिल्या त्या. तुम्ही 500 रुपयाने हिशोब करा. 500 रुपयाला एक पेंडी मी वाहिली. किती झालं त्याचं? मी अरे भाऊ का मी पैसे देऊ तुला 25,000. तुमचा हमालीचा रेट लयच आहे. तुझ्या पाहुण्याच्या गाडीत पेट्रोल टाकलं, ट्रिप पण टाकलं काय? खा पाहुण्याने खाल्लं आणि बिल द्यायच्या टायमिंगला बाहेर निघून गेलं. अध्यक्ष नुसतं रोटीकडे बघितलं, नुसती भाजी चटणी तरी इतकं पैसे मागतो येऊ. ऐका, माझं डोकं आधीच लय तापले. सुभाषराव पाहुण्याच्या गाडीचं पेट्रोल वजा करा, ती मी सुचतो, पण गाडीत 4,500 पेट्रोल टाकले, जेवायला 3,500 रुपये गेल्यात. मी तुम्हाला बरेच खेळणेही घेतले ती मध्ये आधी, ती मी पैसे भरले ना. 15-16 हजार रुपये खर्च माझा झालाय. बघो मिळून नाही मी अजून बघो पैसे कमवून तुझा देऊन टाको. लिहून ठेवू व्हायला तसं आम्हाला तू म्हणतो लिहून ठेवा, तसं लिहून ठेवू. चाल
तुम्ही माझं पैसे देणार आहे का नाही? काय संबंध आहे? काय संबंध आहे तुमचं पैसे द्यायचं? जोपर्यंत तुम्ही माझं पैसे देत नाही तोवर मी उठणारच नाही. बसा तसंच. उठणार नाही. बसा. गोट्या चल. पेंड्या व्हायला लावल्या गाडीच्या आम्हाला. आपल्याकडे ना. हाय, हाय, चला. चल ह्याला ठेवा इथं. आता कुत्र्यांनो एकट्या वाघाला सोडून गेलाय काय? अरे भेट नाही मी. रामभाऊ म्हणतात रामभाऊ. अरे या उद्या कोल्ह्यानं कुत्रा एकटा रामभाऊ बास. चावी आहे ना माझ्याकडे. कुत्र्यानं कुठं जा चाल पुढं.